गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदूया श्री चरण श्री गुरूंचे श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना वंदन करते. जयश्रीताईंनाही वंदन करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. गेल्या 2 प्रवचनांपासून आपण शुद्ध ज्ञान निरूपण समास अभ्यासत आहोत. हा समास खूप महत्त्वाचा तर आहेच आणि तो समजायला सुद्धा जरा कठीण आहे. त्यामुळे या समासाचा आपण खूप सविस्तरपणे अभ्यासाचा प्रयत्न करत आहोत. आता 2 प्रवचनांपासून आजचा याच विषयावरचं हे 3रं प्रवचन आहे. मग आपण जेव्हा सिरियल पाहतो तेव्हा सिरियलमध्ये मागच्या वेळेस काय घडले आहे आधी हे सुरुवातीला सांगतात आणि त्यानंतर पुढच्या कथेला सुरुवात होते. त्याप्रमाणे आपण आता मागच्या 2 समासात काय अभ्यास केला याचा थोडक्यात पाहू आणि नंतर आजच्या प्रवचनाकडे वळूयात. समर्थांनी या समासाची सुरुवात करताना पहिल्याच ओवीत सांगितले होते की ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हाच विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगताना सांगितले की परतोनी पाठ मोरे ठाके आपण या आपण देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. की अतिशय मार्मिक ओवी आहे आणि दोन्हीही ओव्यांचा अर्थ एकच आहे. या ओवीमध्ये आत्मज्ञान होण्याची प्रक्रिया सांगितली आहे. म्हणून ही अत्यंत महत्त्वाची ओवी असल्यामुळेच पुन्हा यावर थोडंसं चिंतन करत आहोत. या ओवीत दोन्ही ओवींमध्ये 2 आपण आलेले आहेत आणि यातला पहिला आपण या हा ध्येयरूप आहे आणि आपण पे हा ध्याता आहे आणि देखे म्हणजे मी मला पाहतो आहे. तर ध्येयरूप असा आत्मा आहे आणि ध्याता जीव आहे. मग मी जो जीवरूप आहे तो आत्मरूप मीला पाहतो आणि देखत खेव ओळखे असं म्हणतो. म्हणजे जेव्हा त्यातला प्रकाश मागे वळतो व उगमाकडे पाहायला लागतो बघितल्यावर लगेच तो स्वतःला ओळखतो की हेच तत्व मी आहे. हे मी आहे म्हणजे स अहम म्हणजे यातला प्रकाश जो आहे तो मी आहे. जीव यातला चिदाभास आहे. म्हणजेच यात चिदाभासच महत्त्वाचा आहे की हा चिदाभास परतोनी पाठीमोरा ठाके म्हणजे मागे जातो आणि स्थिर होतो आणि तिथं बघितल्यावर तो ओळखतो की हा मीच आहे. तो का ओळखतो तर तिथूनच तो आलेला आहे. यालाच सोहमची प्रक्रिया म्हणतात. कारण माझं स्वरूप काय आहे तर माझं मूळ स्वरूप आत्मरूपच आहे. त्या स्वरूपालाच तो तिथे ओळखतो आहे. सो अहम याचा अर्थ
स म्हणजे आत्मा आणि अहम म्हणजे यातला प्रकाश आहे आणि यातला प्रकाश म्हणजेच चिदाभास आहे. चिदाभास समजून घेताना आपण उदाहरण घेतलं होतं की माझ्या हातामध्ये एक टॉर्च आहे आणि एका हातात टॉर्च आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पारदर्शक पेपरवेट आहे. तर हा टॉर्च जेव्हा मी सुरू करते आणि तो पेपरवेटमध्ये च्या जवळ आणते आणि तो सुरू करते, त्यावेळेस पेपरवेटमध्ये त्या टॉर्चचा प्रकाश फाकतो. त्याला आपण चिदाभास सांगितलं होतं की त्याला आपण चिदाभास म्हणतो. आणि या चिदाभासामुळेच जीवाच्या सर्व हालचाली सुरू असतात. मग हाच विषय एका दृष्टांताने थोडासा समजून घेऊ म्हणजे पटकन लक्षात येईल की एखादी झोपडी आहे आणि त्या झोपडीत वर एक झरोका आहे किंवा त्या झोपडीला वर कौलारू असेल तर त्याला एखादं छिद्र आहे आणि त्या छिद्रातून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो आणि त्याचा तो सूर्यप्रकाश भिंतीवर जेव्हा पडतो, त्या छिद्रातून आलेला प्रकाश जेव्हा भिंतीवर पडतो तेव्हा त्याला आपण कवडसा म्हणतो. आणि हा कवडसा दिसण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक सूर्य हवा, दुसरं छपराला छिद्र हवे आणि भिंत असावी लागते. त्याशिवाय कवडसा आपल्याला दिसत नाही. पण ज्यावेळी छिद्र बुजते तेव्हा काय प्रक्रिया होते, तर तिथंच ही प्रक्रिया होते परतोनी पाठ मारे ठाके, म्हणजे कवडसा दिसणं बंद होते. मग हा कवडसा तिथे होता तो गेला कुठे, तर तो सूर्यापासून आला होता आणि तो पुन्हा सूर्याकडे गेला आणि सूर्याकडे गेल्याबरोबर कवडसा म्हणतो आहे की हा सूर्य मी आहे. म्हणजेच कवडसा सूर्यापासून आला होता आणि छिद्रामुळे तो वेगळा झाल्यासारखा असा आपल्याला वाटत होता. प्रत्यक्षात तो वेगळा झालेला नव्हता. त्यामुळे कवडसा जेव्हा सूर्याला जाऊन मिळतो त्यावेळी काहीच नवीन झालेले नाही आहे. जे मूळचे आहे तेच झालेले आहे. अगदी हीच प्रक्रिया आपल्या जीवाच्या बाबतीत होते की मुळात जीव आत्मरूपच आहे, पण अज्ञानामुळे स्वतःला वेगळा समजायला लागला. व जेव्हा सद्गुरू तत्वमसी उपदेश करतात तेव्हा सोहमसारखी साधना सांगतात. ती साधना सातत्याने करत गेले तर हळूहळू साधनेचे रूपांतर अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे असा अनुभव येण्याची शक्यता असते. असा अनुभव अनेक संतांना आलेले आहेत. याची यादीच समर्थांनी तिथे आपल्याला दिलेली आहे. असा अनुभव घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीचे आधी श्रवण नसेल, कुठलाही ग्रंथ वाचलेला नसेल, तरीही हा ज्ञानरूपी प्रसाद तुम्हाला लाभेल असे खात्रीपूर्वक समर्थांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. पण त्यासाठी श्री गुरूंवर, त्यांच्या वचनांवर आपला दृढ विश्वास असावयास हवा. त्यानंतर पुन्हा एकदा समर्थांनी 9वीता भक्तीमधली अत्यंत श्रेष्ठ असलेली जी भक्ती आत्मनिवेदन भक्तीच पुन्हा सांगितली होती आणि जीव ब्रह्म ऐक्य म्हणजेच आत्मनिवेदन होय. मग या आत्मनिवेदन भक्तीमध्येही आपण अभ्यास केला होता की जे दृश्य आहे की जे मला डोळ्यांनी दिसते, भासते, कळते, जाणवते ते सर्व दृश्य आहे. मग त्यात माझे शरीर व जगतही येते. हे सर्व मिथ्या आहे आणि जे मिथ्या असते ते सत्य नसते. म्हणून जीवाने मिथ्यत्वाचा निश्चय करायचा, म्हणजे विचारांनी तो निश्चय करायचा आणि असा निश्चय पक्का झाला तर अंतःकरण वृत्तीला जग दिसत असले तरी त्या जगताकडे, शरीराकडे तो बाधिता वृत्तीने पाहतो आणि बाधितानुवृत्तीने भासणाऱ्या जगाकडे संत व श्रीगुरू पाहत असतात. त्यामुळे त्यांना सतत आनंदाचा अनुभव येत असतो. त्यालाच आपण जीवनमुक्त देखील म्हणतो. त्यांना सगळं जगत दिसत असलं तरी ते सत्य नाही यावर त्यांचा निश्चय पक्का झालेला असतो. पण एवढे हे सगळे ऐकल्यावर, आता 2 प्रवचनापासून आपण सतत ऐकत आहोत, असे सगळे ऐकल्यावरही मला असं वाटते की नुसतं शब्दांनीच हे समजायला जर मला इतकं अवघड जात असेल तर ते आकलन होऊन मुरण्यासाठी किती अवघड आहे. मग समर्थ म्हणतात आहे की यासाठी मी तुम्हाला उपाय सांगतो. खरंच संतांना आपल्या बद्दल किती तळमळ असते हो, आपली किती काळजी त्यांना असते. म्हणून हीच काळजी इथं समर्थांना असल्यामुळे
समर्थ आपल्याला 52व्या ओवीत सांगत आहेत की असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायसे रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको श्रीराम. की असं हे अवघड असणारं तत्व जे मला असं वाटते की मला कदापिही माझ्या आयुष्यात असं घडू शकत नाही, हे घडण्यासाठी समर्थ आपल्याला आता उपाय सांगत आहेत की आतापर्यंत तू हे सगळं ऐकलंस, पण तू आता सद्गुरू चरणी अनन्य शरण राहा. म्हणजे तुला आकलनाची व अनुभवाची जी काळजी करण्याचे कारणच उरणार नाही. त्यासाठी तू एकच कर की सद्य परिस्थितीमध्ये तू जो विभक्त आहेस तो तू भक्त हो. समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीमध्ये या भक्तीची व्याख्या आपल्याला सांगितली होती की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे समाधान श्रीराम. की आता तू स्वतःला सद्य परिस्थितीत तू स्वतःला वेगळा जरी समजत असलास तरी तू जर खरा भक्त झालास आणि सद्गुरूंना शरण गेलास तर तुला त्याचं आकलन होण्याला काहीच अडचण येणार नाही. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरू भजन, सद्गुरू भजने समाधान नेमस्ता आहे श्रीराम. की मग ही प्रक्रिया अवघड असली तरी ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी तू आता खरा भक्त हो आणि खरा भक्त होऊन काया वाचा मनाने सद्गुरूंची सेवा कर. कारण खरा भक्त होण्यासाठी तू सद्गुरूंचे भजन कर. भजन म्हणजे इथे सतत जे तुला सद्गुरूंनी साधन सांगितले आहे तू ते सातत्याने सातत्याने करत राहा आणि असे साधन सतत करून त्यात तू रत हो. त्यामुळे काय होईल तर चित्ताला समाधान मिळेल, तृप्तीची अवस्था तुला प्राप्त होईल. श्री गुरूंच्या भजनात निश्चितपणे तुला समाधान मिळेल. पंत बाळकुंद्री महाराजांचं वचन आहे की नाचत गुरुभजनी आम्ही जाऊ निरंजनी, यालाच आत्मज्ञान म्हणतात. या नाव शिष्या आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान, भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम. की हेच ते आत्मज्ञान आहे. आणि श्रीगुरूंनी दिलेला उपदेश लक्षात ठेवून तशी साधना करून अनुभवापर्यंत जाणे यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्यामुळे समाधान प्राप्त होऊन भवभयाच्या बंधन नष्ट होते. कारण देह सत्य आहे, जगत सत्य आहे व मी करता मी भोगता आहे हेच खरे बंधन आहे. आणि हे बंधन समूळ नष्ट होऊन भवभयातून तू मुक्त होशील. कारण हे बंधन मिथ्याच आहे. देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने येर धारा, भोगिल्याच भोगी श्रीराम. की तुला हे बंधन कशाचं आहे तर हे बंधन मिथ्यत्वाचं आहे. पण ह्या मिथ्यत्वाचा निश्चय तुझा का होत नाही? कारण अजूनही तू स्वतःला देह समजतो आहे. मग मी देह आहे असा ज्याचा निश्चय इतका दृढमूल आहे की असा निश्चय आहे याचे भानही त्याला राहत नाही, त्याला देहाभिमान असं म्हणतात. आणि असा देहाभिमान असला की सतत कशाच्या ना कशाच्या इच्छा आकांक्षा माणसाला होतच असतात. त्या इच्छेचे रूपांतर वासनेत होते आणि वासना शिल्लक राहून त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि असं हे जन्म मरणाचं चक्र अविरत चालू राहते. म्हणून ज्याला नरदेह मी आहे असे वाटते त्याला समर्थ आत्महत्यारा असे म्हणत आहेत. असा चहू देहा वेगळा, जन्म कर्मासी निराळा, सकळ आबाळ गोवळा सभाय तू श्रीराम. की अरे तू स्वतःला देह समजत असला तरी या देहाहून तू वेगळा आहेस. या देहाला 4 अवस्था असतात: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह. स्थूल देह जो आहे ते अस्थिमासांचे शरीर, म्हणजे जे आपल्याला आरशात आपलं शरीर दिसते तो स्थूल देह आहे. सूक्ष्म देह म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व अंतःकरण मिळून सूक्ष्म देह आहे. मिळून जो तयार होतो तो सूक्ष्म देह आहे. आणि कारण देह म्हणजे
जागृती व स्वप्नाला कारण असणारी जी निद्रा आहे तो कारण देह आहे आणि हा कारण देह अज्ञानाचा आहे. कारण जसं आपल्याला गाढ झोपेत कशाचाच अनुभव येत नाही त्यालाच इथं समर्थांनी अज्ञानाचा देह म्हटला आहे. कारण येथे स्वस्वरूपाचे अज्ञान असते आणि महाकारण देह म्हणजे साधकाला तेथे अनुभव येतो. कारण शब्दांच्या साह्याने साधकाने ब्रह्म काय माया काय हे सगळं त्यांनी समजून घेतलेले असते आणि हे त्याला समजलेले असते. म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून परोक्ष ज्ञान साधकाला झालेले असते व सोहम साधनेवर तो सतत आरूढ असतो. पण संपूर्ण ब्रह्माचा अनुभव मात्र अजूनही त्याला आलेला नाही आहे. तो हा महाकारण देह आहे. अशा 4 देहांचा निराश करून तू आत्मतत्वापर्यंत तुला पोहोचायचे आहे. कारण 4 देहांचा निराश करायचा म्हणजे काय करायचं आहे मग? तर समजा आपण स्वतः गाडीनी जर रस्त्याने जात असलो तर गाडीनी जात असताना आपल्या समोर काही वाहनं असतात, काही गाड्या असतात, ट्रक असतात. तर मग गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो काय करतो, त्या गाडीला ट्रक त्याला समोर नको असतात म्हणून तो त्यांना बायपास करून समोर जातो. म्हणजे त्यांना ओव्हरटेक करतो. असं ओव्हरटेक करून पुढे जातो म्हणजे तो गाडी आणि ट्रक यांना मागे टाकतो. त्यालाच निराश म्हणतात. असं मागे टाकणं यालाच निराश म्हणतात. मग अगदी इकडेही असंच करायचं आहे की 4ही देहांचा निराश करून एक एक तत्वाचा निराश करत करत त्यांचा बाध करायचा आहे आणि आत्मतत्वापर्यंत पोहोचायचे आहे. म्हणून हे शिष्या, तू आता या 4ही देहांचा प्रकाशक आहेस. या 4ही देहांचा अनुभव तुझ्याच ज्ञानप्रकाशात येतो. म्हणून तू आता 4 देहांपेक्षा वेगळा आहेस, अलिप्त आहेस. त्यांच्यापेक्षा तू वेगळा आहेस. म्हणून देहाचा जन्म व त्याने केलेले कर्म या दोन्हींशीही तुझा काहीच संबंध नाही. तू देहापेक्षा वेगळाच आहेस. तू ज्याला तुझे समजतो, त्याला आपले मानतो, त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाही. म्हणून या चराचरात व्यापून असलेलं आत्मतत्व म्हणजेच तू आहेस. तू देह नाहीस हा पक्का निश्चय कर. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान, म्हणून या श्रीराम. की वास्तविक कोणत्याच जीवाला मायेचे बंधन नाही. कारण बंधन कल्पित आहे म्हणजे तो कल्पनेचा खेळ आहे. म्हणून ते नाहीच. पण जो बंधन आहे असं समजतो, अशा भ्रमाने चुकीच्या कल्पनांनी तो स्वतःला देह समजतो आणि स्वतःवर सगळे बंधन लादून घेतो आणि अशा या बंधनांमुळे, अज्ञानामुळे तो देहाभिमानी होतो व त्याचा परिणाम म्हणून जीव स्वतःलाच देह समजतो आणि देहाभिमान धरल्यामुळे त्याचे मूळ स्वरूप तो विसरतो. म्हणून हे शिष्या, 58व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेने गुणे धुडावे, परमार्थ हा श्रीराम. की हे शिष्या, यासाठी तू एकच काम कर की तू एकाग्र चित्ताने एका ठिकाणी आसनस्थ हो व जप ध्यान कर. जिथं शांतता असते तिथं मन लवकर एकाग्र होतो. त्यासाठी एकांत म्हणजे काही तिथे घरदार सोडून कुठे जायचं नाही आहे. तर आपल्याच माणसांमध्ये राहून, आपल्याच घरात राहून दिवसातला काहीतरी वेळ, म्हणजे प्रापंचिक माणसाला दिवसभर काही ना काही काम करत असतात. म्हणून असे कामामधून तू स्वतःसाठी 5 मिनिटे तरी राखून ठेव आणि एकांतात तू साधना कर. त्यामुळे वृत्ती लवकर आत्मकार होऊन पूर्ण विश्रांतीचा, समाधानाचा अनुभव तिला येईल. पुढच्या ओवीत पुन्हा आता एकांतात बसायला समर्थांनी सांगितले आहे आणि पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान, पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी श्रीराम. की यासाठी तू एकांतात श्रवण मनन कर. त्यासाठी तू अखंड श्रवण मनन निधिध्यासन कर. आत्मारामामध्ये फार सुंदर ओवी समर्थांनी सांगितली आहे की श्रवण मनन निधी ध्यासन, या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम.
समर्थांचा आत्माराम ग्रंथसुद्धा अतिशय सुंदर आहे, याचाही आपण कधीतरी अभ्यास करणारच आहोत. पण असे श्रवण मनन यथार्थ वक्त्याकडून केले पाहिजे. कारण आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये सतत कीर्तन श्रवण सुरू असतात. या आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तर मोबाईलवर अनेक प्रकारची प्रवचनं असतात. सतत अध्यात्माचे खूप उपासना प्रकार असतात. म्हणजे कितीतरी प्रकार या लॉकडाऊनमध्ये आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळत आहेत. पण हे सगळे ऐकून ज्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळेल, शास्त्रात सर्व सांगितलेल्या संकल्पना संशय आपले दूर होतील, जे विचार ऐकल्यानंतर आपण ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जातील, अशाच वक्त्याचे श्रवण आपण करावे. त्यापासून काहीतरी आपल्याला बोध होईल आणि चांगले विचार आपल्याला समजतील. आपल्या बुद्धीला कुठलेही फाटे फुटणार नाही, याचा विचार करून आपण त्याचंच श्रवण करायचं आहे की ज्यामुळे विचारांचा गोंधळ होणार नाही. म्हणून स्वतः पक्के होईपर्यंत कमीत कमी एकच देव, एकच अद्वैत सांगणारे वक्ते की ज्याचं श्रवण केल्याने आपण संभ्रमात पडत नाही, अशाच व्यक्तीकडून, म्हणजेच काय की यथार्थ वक्त्याकडूनच वक्त्याचंच आपण श्रवण करावे. जसं रस्त्याने आपल्याला चौकात जेव्हा असतो असे 4 मार्ग असतात, मग त्यातल्या एकाच मार्गाने आपल्याला जावं लागतं. त्याच वेळेस आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. तसंच इथे आहे की अनेक प्रकारचे अनेक संप्रदाय असतात, अनेक प्रकारचे अनेक वक्ते आहेत. पण आपल्याला भावेल अशाच वक्त्याचं श्रवण आपण करावं. त्यामुळे आत्मज्ञान होण्यास मदत होते. असा अखंड अभ्यास घडल्यानंतर चित्त समाधान पावते व ब्रह्मज्ञानाला दृढता येते व जगत मिथ्यत्वाचा निश्चय झाला की अंगी वैराग्य निर्माण होते. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम. की आता इथे बघा, सगळ्या या ओवींमध्ये समर्थांनी आपल्याला एका ओवीमध्ये एक साधन सांगितलं होतं की आधी त्यांनी एकांतात बसून साधना करायला सांगितले, त्यानंतर त्यांनी श्रवण मनन निधिध्यासन करायला सांगितलं आणि त्यानंतर वैराग्य अंगी बाळगायला सांगितलं. आणि या ओवीमध्ये सांगतात आहे समर्थ की शिष्या मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळ, तेने तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम. विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले, मनी टाकताची लादले राज्य जेवी श्रीराम. मनी होता सिगटाचा लोभ धरुनिया तयाचा, मूर्खपणे राज्याचा अभेद केला श्रीराम. की या ओवीमध्ये 60व्या ओवीमध्ये शमादमाचा अभ्यास करायला सांगत आहेत. विवेक वैराग्य व शमादमाचा अभ्यास केला तर तुला इंद्रियांना ताब्यात ठेवता येईल. शमादमाचा अभ्यास न करता इंद्रिये गैरवर्तन करतील. मनात येईल तसे वर्तन करण्यास इंद्रिये भाग पाडतील. मग वायफळ विषयात इंद्रियांना गुंतवून ठेवल्या जाईल आणि असे झाले तर आत्मज्ञानाची तळमळ कधीच दूर होणार नाही. आणि पंचविषयांसंबंधी वैराग्य निर्माण झाले तरच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. त्यासाठी समर्थांनी एका राजाचे उदाहरण दिले की एका धूर्त माणसाने आपल्या मण्याची विक्री होण्यासाठी खोटी स्तुती सगळी करून स्तुती करून त्या राजाला त्यामध्ये अडकवले आणि त्या स्तुतीला तो राजा भुलला आणि त्या मण्याचा लोभ त्या मूर्ख राजाला झाला. म्हणजे एका मण्यापायी त्याने आपले संपूर्ण राज्य त्याला दिले. केवळ एका अभिलाषामुळे असे घडले होते. म्हणून ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन, जया पुरुषाचं जे ध्यान तयासी तेची प्राप्त श्रीराम. म्हणून ज्याचे चित्त ज्याच्या ठिकाणी जडले आहे त्याला त्याचीच प्राप्ती होते. म्हणून शिष्या, तू आता काय कर तर तू चिंतन तुला जर करायचं असेल तर ते भगवंताचेच तू कर. कारण दृश्य जगताचे तू चिंतन करत असेल तर संसाराकडे तुझे चित्त असल्यामुळे तुला तेच प्राप्त होईल. आणि तुझे चित्त जर भगवंताकडे असेल, आत्मसुखाकडे असेल तर तेच तुला प्राप्त होईल. म्हणजे तुला
आत्मसुखाचा लाभ होईल. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगतवंद्या पाविजे शीघ्र श्रीराम. की म्हणून तू अविद्येचा त्याग कर व सद्विद्येचा स्वीकार कर. कारण अविद्या म्हणजे माया आहे आणि माया भासमान आहे. ते एक शक्तीचे रूप आहे आणि मुळात जे नाही ते खरे असे ती भासवते. मुळात माया नाहीच, ती सुखरूप आहे असं भासवते. जे सत नाही ते सत आहे असं ती भासवते. त्यामुळे दुःख निर्माण होते. म्हणजे माया दुःखच देते, अविद्या दुःखच देते. अशी अविद्या घालवण्यासाठी सद्विद्या शिकावी लागते आणि ही सद्विद्या संतांच्या ग्रंथात त्यांच्या सहवासात सद्गुरूंकडून शिकावी लागते. अशी ब्रह्मविद्या सुख देते आणि जगाला सुखच हवे असते, जीवाला सुखच हवे असते. पुढच्या 65 आणि 66 ओवी. संज्ञा पातेचे नि दुःखे, भयानक दृष्टीस देखे, औषध घेताची सुखे, आनंद पावे श्रीराम. तैसे अज्ञान संज्ञ पाते, मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही श्रीराम. की एखाद्या मनुष्याला खूप ताप आला, अति ज्वरामुळे तो तापेत बडबड करतो, काहीतरी बरळायला लागतो, कधी कधी त्याची शुद्धही हरपते, त्याला वेगळे वेगळे भास व्हायला लागतात. पण ज्वराचे औषध घेतले की त्याचा ताप उतरतो व तो औषधाने पूर्ण बरा होतो. अगदी त्याचप्रमाणे अज्ञानामुळे जीव भ्रमिष्ट होतो व त्याला हे दृश्य जग सत्य वाटायला लागते. पण त्या अविद्येवर जर रामनामाचे औषध घेतले, तर त्या रामाचे भजन चिंतन केले, तर तो या भवसागरातून त्याला बाहेर पडता येते. आणि अज्ञान घालविण्यासाठी त्याला ब्रह्मज्ञानाचे म्हणजे भगवत विचाराचेच म्हणजे भगवंत भजनच त्याला करावे लागते. तेच औषध साधकाला घ्यावे लागते. 67 ते 70 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे. मिथ्या स्वप्ने ओसनला, तो जागृतीस आणिला, तेने पूर्वदशा पावला, निर्भय जय श्रीराम. मिथ्याच परी सत्य वाटले, तेने गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले, हे तो घडेना श्रीराम. मिथ्या आहे जागृतासी, परी वेढा लाविले निद्रिस्तांसी, जागा झालिया तयासी, भयेची नाही श्रीराम. परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणदारे, मनने करावे श्रीराम. की जेव्हा एखादी व्यक्ती गाढ झोपेत असते, तेव्हा स्वप्नात त्याला जर एखादा वाघ किंवा साप वगैरे दिसला, तर तो स्वप्नात मोठ्याने ओरडतो व त्याला खूप भीती वाटते. परंतु जेव्हा बाजूची व्यक्ती त्याला झोपेतून जागे करते, तेव्हा तो वाघ नाही, ते स्वप्न होते असं त्याच्या लक्षात आलं की प्रत्यक्षात तेथे काहीच नाही हे समजले की त्याचं भय नाहीसे होते. अगदी तसेच शास्त्र सांगते की हे दृश्य जग हे जागृतीतलं स्वप्न आहे आणि दृश्य जगताला सत्य समजल्यामुळे अनेक प्रकारचे दुःख आघात होतात. परंतु दृश्य जगत सत्य नाही, ते केवळ भासमान आहे, स्वप्नासारखे आहे हे समजले की दृश्य जगतातील घटनांकडे केवळ घटना इतकेच मूल्य, त्या घटनेला घटना इतकेच मूल्य राहते. त्यामुळे दुःख आघात होत नाहीत. म्हणून या जगतामध्ये सत आणि असत अशा दोनच गोष्टी आहेत. की असं जे मिथ्या म्हणजे सत, असत विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय आहे. सत म्हणजे आपण बऱ्याच वेळा अभ्यास केला की जे त्रिकला बाधित असते ते सत आहे आणि असत जे कधीच नाही ते असत आहे. म्हणून त्या मायेला सत म्हणावे तर स्वप्नासारखी थोड्या वेळच ती आपल्याला दिसते आहे आणि जे सत वाटते जाग आल्यावर तिला अस्तित्वच नाही. आणि असत म्हणावे तर ती भासते, विचारांनी तिचा बाध केला की तिचं अस्तित्व संपते. म्हणून ती सच्च्या लक्षणांशीही जुळत नाही व असतच्या लक्षणांशीही जुळत नाही. अशी ती अनिर्वचनीय अशी ती माया आहे. त्यासाठी अशा मिथ्यत्वातून संत श्री गुरु अविद्येच्या या स्वप्नातून आपल्याला जागे करतात. त्यासाठी श्रवण मननाने अंतरंग साधना करून झोपलेल्याला जागृत ते करतात. म्हणजे जागृतीत आपल्याला कुठेच भय नसते
मग संतांनी आपल्याला जागृत केलं तर आत्मज्ञानाकडे आपली वृत्ती आपोआपच वळायला सुरुवात होते. जागृतीची ओळख न ऐकतयाचे लक्षण, ज विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून श्रीराम. म्हणून अशा जागृती आल्यानंतर म्हणजे संतांच्या सहवासात जागृती आल्यानंतर पंचविषयांचे वैराग्य आपल्याला निर्माण झाले की साधकच आपल्याला खरा ज्यांच्या अंगी पूर्ण वैराग्य येते त्याच्या अंगी वैराग्य निर्माण होते संतांच्या सहवासामुळे. त्यामुळे काय होते की जेने विरक्तासी न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे थोरवी सांडून श्रीराम. परंतु ज्याला वैराग्य प्राप्त झालेले नाही त्याने आपण साधक आहोत हे लक्षात घेऊन मी मुक्त आहे असा समज करून घेतला असेल तर तो त्यांनी सोडून द्यावा. कारण पुढचे जग समर्थ सांगतात आहे की साधन न म्हणे जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला त्याहुनी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी श्रीराम. की ज्याला साधन करावसेच वाटत नाही तो मी मुक्त या कल्पनेनेच बद्ध होतो. मग त्यापेक्षा मुमुक्षु कितीतरी चांगला आहे कारण तो ज्ञानाचा अधिकारी आहे. पण बऱ्याच वेळा असं होते की वैराग्य अंगात प्राप्त झालेले नसते आणि त्याला असं वाटत असते की आपण फार मोठे साधक आहोत. मग असा खोटे साधक असण्याचा समज जर आपण करून घेतला तर त्यामुळे आपलेच नुकसान होते. म्हणून समर्थ इथं आपल्याला सावध करत आहे की तू असं साधन करण्याचं सोडून देऊ नकोस. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तव शिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षूचे लक्षण साधक सिद्ध ओळखन कैसी जाणावी श्रीराम. याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढील ये समासी, सावध श्रोती कथेसी अवधान जावे श्रीराम. की ज्याला साधन करावसे वाटत नाही तो मुक्त या कल्पनेनेच बद्ध झालेला असतो. मग त्यापेक्षा मुमुक्षु तरी कितीतरी चांगला आहे कारण तोच खरा ज्ञानाचा अधिकारी आहे. हे ऐकून शिष्याने बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध यांची लक्षणे कोणती आहे आणि त्यांना कसे ओळखावे असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर समर्थ आपल्याला आता पुढच्या समासांमध्ये देणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.